आम्ही खुर्ची नाही शोधली, आम्ही माणसं शोधली, त्या माणसांच्या समस्या शोधल्या, त्या माणसांचे प्रश्न शोधले आम्ही. कुणाला? पदासाठी कधी एकनाथ शिंदेने कधीही पदासाठी कधी मागणी नाही केली आणि पदासाठी कधी कुठली तडजोडही केली नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पाठीशी आहे, गाठीशी आहे. आणि मी त्या दिवशी असं भगवद्गीतेतलं ते काय 111 अध्याय ते मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये किती आहेत? 18वा अध्याय. त्याच्यामध्ये म्हटलंय, बगावत वही करते जो स्वाभिमानी होते हैं. स्वाभिमान में जब किसे ठेस पहुंचती है तो बगावत करता है. बगावत म्हणजे उठाव. आणि जे फक्त आपले चापलूसगिरी करतात ते तिथंच राहतात. त्याच्यात पाय चाटणं बिटणं लिहिलेलं आहे, पण मी बोलत नाही. पण ते बगावत करू शकत नाहीत. बगावत करायला देखील धाडस लागतं, उठाव करायला धाडस लागतं, आणि करो या मरो करायला देखील धाडस लागतं. त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि काही लोक वाघाचं काय कातडं पांघरून काही लोक वाघ बनायला जातात. वाघ तो वाघच असतो. आपले बाळासाहेब ठाकरे या तमाम महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार या देशाला देणारा आपला मोठा हिंदू हृदय सम्राट, खरा वाघ कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. एकदा बोलला की बोलला, मग माघार नाही. आणि त्यांचा चेला आहे एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला की 10 वेळा शब्द देताना आपण विचार करा. आणि म्हणून 50 लोक विश्वास ठेवतात. 50 लोक जीवावर उदार होऊन सत्तेतून बाहेर पडतात. लोक सत्तेच्या दिशेने जातात. माझ्याकडे तर नगरविकास मंत्री होतं, आणखी काय काय खाती होती, 8-9 मंत्री होते. आणि आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो. कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही गाण ठेवला होता, तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब म्हणायचे, माझी काँग्रेस होऊ देणार नाही. म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी? काय मिळवलं बरं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात, बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात, नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. मला आठवतंय, मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला कि कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूं. काय के लिए? बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है. अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे? तो बोला मतलब क्या है? अरे मालिक तो इधर बैठा है, वो एकनाथ शिंदे तो नौकर है. तो बोले अच्छा